मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराचं विडंबन, शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी। अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, मुख्यमंत्र्यांकडून सभागृहामध्ये कामराचा समाचार। कामराने केलेलं विडंबन अतिशय गंभीर, सुपारी घेऊन विडंबन करणाऱ्यांना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। कामरा हिंदू धर्माचा अवमान करतो, त्यामुळे दंगली सुद्धा होऊ शकतात। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या वक्तव्याने सभागृहामध्ये गदारोळ। आमदार वेलमध्ये आल्यामुळे कामकाज स्थगित करण्याची वेळ। कुणाल कामराच्या विरोधामध्ये शिंदेंची शिवसेना ठाण्यामध्ये आक्रमक, टेंभी नाका चौकामध्ये आंदोलन। कामराचा प्रतिकात्मक पुतळा पेटवून विडंबनाचा निषेध। कामराच्या विडंबनावरती ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विसंवाद। आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांकडून कौतुक, तर कामराची टीका चुकीची असल्याचं अनिल परब यांचं मत। शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओला ठाकरेंचं फंडिंग, ठाकरेंच्या सांगण्यावरूनच कामराचं गाणं। संजय निरुपम यांचा आरोप, माफी मागेपर्यंत कामराच्या विरोधात आंदोलनाचा निर्धार। ठाणे की रिक्षा या कवितेवरती स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा ठाम। संविधानाची प्रत दाखवत घटनेच्या चौकटीमध्ये कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असल्याचा दावा। नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावरती अखेर बुलडोझर। नागपूरमधील आणखी एक दंगलखोर युसुफ शेखच्या गांधीगेट परिसरामधल्या घराचं पालिकेकडून तोडकाम। मालवणच्या बुलडोझर पीडित भंगारवाल्याच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला अवमान नोटीस। सुप्रीम कोर्टाचे प्रतिबंधात्मक आदेश असताना सुद्धा पाडकाम केल्याची याचिका। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। संभाजीराजेंच्या पत्राला सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा। कपोलकल्पित कुत्र्याची समाधी हटवण्याची आमदारांची सभागृहामध्ये एकमुखी मागणी। मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर काळ्या जादूचा प्रकार। हायकोर्ट इमारतीच्या चारही बाजूने करडी केल्याची घटना। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काही महत्त्वाच्या